नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. संघर्षाच्या वाळवंटातून कर्तृत्वाच्या शिखरापर्यंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदा नारायण नरळे यांचा दीपस्तंभासारखा जीवन प्रवास. घोरपडी विशेष प्रतिनिधी नितीन कांबळे. मातीशी घट्ट नाळ जुळलेली आणि महादेवाच्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील तिप्पेहळ्ळी या छोट्याशा गावाच्या मातीत एक असे व्यक्तिमत्व जन्माला आले ज्याने परिस्थितीच्या वादळाला आपल्या जिद्दीच्या बळावर शांत केले. 1 जून 1972 रोजी माता यशोदा यांच्या उदरी जन्मलेल्या आनंदा नारायण नरळे यांचा आजचा उत्तुंग प्रवास केवळ एक नोकरीचा नसून तो संघर्षाच्या अग्निदिव्यातून तप्त होऊन बाहेर पडलेल्या एका हिऱ्याची गोष्ट आहे. आनंदाने त्यांचे धाकटे बंधू संदीप अशा 2 भावांच्या या संसारात सुरुवातीचे दिवस सुखाचे होते, परंतु नियतीने घेतलेल्या वळणामुळे वडिलांच्या नोकरीचा राजीनामा आणि डोक्यावर झालेली कर्जाची डोंगर रांग अशा स्थितीत कुटुंबाला आर्थिक दुर्दशेच्या खाईत लोटले. पण परिस्थितीसमोर गुडघे टेकणे या नरळे कुटुंबियांच्या रक्तात नव्हते. ज्या वयात स्वप्न पाहण्याची उमेद असते त्या वयात आनंदा नरळे यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी हमाली केली. रात्रीचा दिवस करत वॉचमनची ड्युटी सांभाळली आणि ट्रकवर क्लीनर म्हणून काम करत जीवनाच्या कठीण वाटांवर स्वतःचे अस्तित्व शोधले. हार मानणे हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नव्हता. हाताला जे काम मिळेल ते प्रामाणिकपणे करत त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. मुंबईतील शिक्षण आणि संघर्षाच्या त्या दिवसांनी त्यांना जे अनुभवाची शिदोरी दिली तिचे फळ म्हणून 1995 मध्ये पोलीस दलात त्यांची निवड झाली. आज पोलीस दलातील त्यांच्या सेवेला 30 वर्ष पूर्ण झाली असून या 3 दशकांच्या काळात त्याने केवळ गणवेशातील कर्तव्य पार पाडले नाही तर न्यायाची आणि निष्ठेची पताका उंच धरली आहे. या खडतर प्रवासात त्यांना साथ लाभली ती त्यांच्या अर्धांगिनी सौ सुजाताताई यांची. 1997 मध्ये विवाह बंधनात अडकल्यानंतर सुजाताताई यांनी संसाराचा गाडा समर्थपणे पेलला. स्वतः मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये हेड क्लार्क म्हणून कार्यरत असताना त्यांनी घराची जबाबदारी आणि आनंदा सरांचे मानसिक स्वास्थ्य या दोन्ही गोष्टींना सक्षमपणे सांभाळले. त्यांच्या या आदर्श संसाराची फळे आज विनय आणि वैभव या 2 सुपुत्रांच्या रूपाने बहरली आहेत. दोन्ही मुले आज IT क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असून त्यांच्या सूनबाई देखील IT कंपनीत सेवा देत आहेत. एक सुशिक्षित आणि प्रगत कुटुंब म्हणून त्यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. परंतु केवळ नोकरी आणि संसार इतक्यापुरतेच त्यांचे आयुष्य मर्यादित नाही. आनंदा नरळे सरांचे व्यक्तिमत्व शांत, संयमी आणि मनमिळावू आहे. कष्टाची चव चाखल्यामुळे गरिबांचे दुःख त्यांना समजते, म्हणूनच ते नेहमी गरजूंच्या मदतीला धावून जातात. गावाकडील सण उत्सव असोत किंवा सामाजिक उपक्रम त्यांचा सहभाग आणि आर्थिक मदत नेहमी सढळ हाताने असते. त्यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांची निस्वार्थ वृत्ती. मिरज पंढरपूर महामार्गालगत असलेली स्वतःची मौल्यवान जमीन त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्यासाठी विनामूल्य दान केली आहे. केवळ जमीन देऊन ते थांबले नाहीत तर त्या मंदिराच्या भव्य निर्माणासाठी त्यांनी स्वतःहून मोठ्या प्रमाणात आर्थिक योगदान दिलं आहे. भक्तिभावाचा ओलावा आणि धार्मिक श्रद्धेचा सुगंध त्यांच्या कार्यातून दरवळत असतो. अहंकाराचा लवलेशही नसलेले, जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे असलेले आनंदा नारायण नरळे म्हणजे संघर्षाचे जिवंत महाकाव्य आहे. आयुष्याच्या आरंभी हमाली करणाऱ्या हातांनी आज समाजाला दिशा देण्याचं काम केलं आहे. त्यांचा हा प्रवास येणाऱ्या पिढीसाठी एक दीपस्तंभ आहे, जो हे शिकवतो की जर जिद्द असेल तर परिस्थितीच्या काळ्या कुट्ट अंधारातही यशाचा सूर्य निश्चितच उगवतो. आनंदा नरळे सरांची ही जीवनगाथा केवळ त्यांच्या कुटुंबाची संपत्ती नसून ती समाजासाठी एक प्रेरणादायी ठेवा आहे. लेखन उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा
व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.